नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे. हा जो व्हिडिओ आहे ना, शूट केला होता गुढीपाडव्याला. टाकायला खूप लेट झाला कारण आम्ही गावाला गेलो होतो आणि तिकडे पण असंच दिवस गेले, 2-4 दिवस. म्हणजे तिकडे पण काही शूट नाही एवढं केलं आणि मग राहून गेला तो टाकायचा. तर मग आज त्याचा मुहूर्त आलाच होता, म्हटलं जाऊ द्या काही का होईना म्हणून टाकून दिलं. सकाळी आम्ही सगळे उठलो होतो, माझी बहीण, तिची मैत्रीण आणि आम्ही दोघं असं सगळेजण होतो. आणि सकाळी अशी छान मस्तपैकी मी रांगोळी काढून घेतली होती आणि त्यानंतर ना आम्ही बाकीच्या तयारीला लागलो होतो. घरात सगळं झाडू पोछा मारून घेतला होता आणि एकाएकांच्या रांगोळी पण चालू होत्या. आणि आदल्या दिवशी ना आम्ही आंब्याचं पान आणि ते कडुलिंबाचे पानं ते आणले नव्हते. फुला वगैरे सगळं आणून ठेवलं होतं, गाठी वगैरे सगळं आणलं होतं, पण ते 2 वस्तू राहिल्या होत्या. तर हे बोलले की म्हणजे भेटलंच नव्हतं आम्हाला. तर हे बोलले मी सकाळी जातो आणि घेऊन येतो. तर मग माझी बहीण आणि हे दोघंजणं गेले आणि तिकडून मग ते गाठी आणि कडुनिंबाचा पाला घेऊन आले. आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या तयारी करतपर्यंत खूप वेळ झाला. आणि यांचं पण ऑफिस होतं. ऑफिस असल्यामुळे काय त्यांची मीटिंग संपतपर्यंत मग आम्हाला तर लेट झालंच होतं, पण यांची मीटिंग पण संपायची होती म्हणून मग वाट पाहत बसावं लागलं. आणि त्यानंतर मग आम्ही गुढी उभारली. सण म्हटला की स्वयंपाक आलाच. आणि गोड काय बनवायचं, तर मग आम्ही आधीच विचार करून ठेवला होता की पुरण बनवायचं. आणि मग जे काही आपण बनवतो, भजे, पापड, कढी, भाजी, पोळी, असा स्वयंपाक बनवला होता. सण ना फॅमिलीमध्ये सेलिब्रेशन करायला खूप छान वाटते, कारण सगळेजण येतात, गप्पा गोष्टी करतात आणि खूप म्हणजे वेगळंच वातावरण असतं. गावाकडची तर वेगळंच काहीतरी असतं. सगळे सकाळी उठतात, घराला तोरण वगैरे बांधतात आणि त्यानंतर ना गुढी उभारतात. आमच्याकडे काय असतं ना, आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी, की जे शेतात काम करायला माणूस ठेवतो, एक माणूस ठेवतो ना आपल्या हाताखाली, की सपोज एखादी इमर्जन्सी वगैरे असेल तर मग मी नसताना कोणीतरी असावं म्हणून असा एखादी माणूस वगैरे ठेवला जाते. तर त्याला जे काही द्यायचं आहे ते वगैरे याच दिवशी सगळं ठरवून घेतात. म्हणजे तुम्हाला किती पैसे किंवा काय द्यायचं हे सगळं ठरवतात आजच्या दिवशी. आणि संध्याकाळी बैलाच्या जोडीची पूजा करतात. त्यांना ते मुगाची डाळ असते ना, त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि आता जे आंबे निघतात ते असं करून थोडंसं चारतात आणि मग सगळ्यांना, शेतात असेल तर शेतात करतात, नाही तर मग आपल्या घरी लोकांना बोलवतात आणि डाळपान करतात. तर असा गुढीपाडवा माझ्या माहेरी साजरा करतात. ते गावाकडचं ना म्हणजे खूप असं वेगळंच वाटतं. असं आपल्या शहरामध्ये तर काही पाहायला मिळत नाही. आता गुढी उभारायची होती, तर मग आधीच मी नवीन साडी आणून ठेवली होती, त्याला घडी घातली आणि त्यानंतर मग इथे थोडंसं पुसून रांगोळी काढली आणि पाट ठेवला आणि दंडो मी मागच्याच वर्षी आणला होता. त्यानंतर मग यांनी स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही गुढी उभारून घेतली.
फायनली आमची गुढी उभारून झाली. त्यानंतर मग यांनी पूजा केली आणि मी पण पूजा करून घेतली. नैवेद्य तर नंतर ठेवायचा होता, आमचा स्वयंपाकच व्हायचा होता. तर मग दोघांनी पण पूजा केली. त्यानंतर ओवाळून वगैरे खालीनं पानाचा विडा ठेवला होता. हे खूप छोटे छोटे पानं आहे, ते दिसत पण नाही आहे, कारण हे जे पानं आहे ना म्हणजे घरी लावलेला वेल आहे, सासूबाईंनी आणून दिलेलं. त्याचेच मग पानं तोडले आणि मग यांनी पूजा केली तिथे. नंतर मग तुळशीची वगैरे पूजा केली. फोडायचं होतं पण नारळ तर काही फोडता आला नाही. हे म्हटले असू दे आता, नंतर मग मी फोडून देईन खाली जाऊन किंवा मग इकडे बत्त्यानी वगैरे फोडून देते म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग यांना मी टिक्का वगैरे लावला, त्यांच्या पाया वगैरे पडली. तर छानपैकी असा आमचा मस्तपैकी गुढीपाडवा पार पडला आणि आम्ही नंतर मग दुपारी जेवण वगैरे करून घेतलं होतं. तर असंच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.